नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे रोहिणीने जे काही राहुलने केलेली चूक आहे त्यावर पांघरून घालण्याचं ती इथे काम करत असते आणि रोहिणीने केलेल्या चुकावर पांघरून घालण्यासाठी मात्र इथे आता ती खूप काही बोलत असते. ती म्हणत असते, राहुल चल, आपण चांदेकर नाही आहोत ना, मग आपल्याला इथे राहण्याचा काहीच हक्क नाही आहे. आबा नाहीच आहेत आम्ही चांदेकर, मग आम्ही इथे कशाला आणि का बरं राहत आहोत, अशा गोष्टी मात्र इथे आता रोहिणी बोलत असते आणि राहुलचा हात धरूनच हे घर निघून सोडून जाण्याचा प्रयत्न करत असते. इकडे मात्र नैना बोलत असते, वा काय नाटक करतात, काय ड्रामा करतात ही लोक खरंच. आता मात्र इकडे हे सगळं ह्या पद्धतीने ही करत आहे, त्यामुळे आता हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे असं अद्वैत बोलत असतो. असं कसं नाही आहे, कारण तू सरळ सरळ माझ्या मुलावर आरोप केलेला आहेस आणि त्याच्यावरती आरोप करून तुला काय सिद्ध करायचं आहे, तुला असं दाखवून द्यायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टी ते राहुलने केलेल्या आहेत. पण तो असं का करेल, तो असं कधीच करणार नाही, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा आता इथे प्रत्येक वेळी माझ्या मुलालाच तुम्ही सगळे काही धारेवर धरता, प्रत्येक वेळी माझ्या मुलालाच तुम्ही हे सगळे काही प्रश्न विचारता, पण कधी असा विचार केला आहे का की माझा मुलगा ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना त्याला किती त्रास होतोय. तेव्हा मात्र इथे आता आमचा एकच प्रश्न होता आणि तो म्हणजेच की त्या फाईल राहुलच्या केबिनमध्ये कशा आल्या, बोल राहुल सांग. तेव्हा मात्र इथे कला म्हणत असते, हे सगळं काही फक्त आणि फक्त राहुलची चूक लपवण्यासाठी करत नाही आहेत का. अद्वैत तर इमोशनल आहेच, पण मी शांत बसणार नाही. तेव्हा कला समोर होते आणि म्हणत असते, नाही राहुल, मेन म्हणजे प्रश्न वेगळाच आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे अद्वैतला जेलमध्ये जावं लागलं, त्याला अटक झाली आणि जर तू ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि क्लिअर सांगितल्यास तर आपल्या सगळ्यांना त्याचा फायदाच होईल. चांदेकर ज्वेलर्सला सुद्धा त्याचा फायदा होईल. त्यामुळे राहुल तू हे उत्तर दे की ही रिसीट तुझ्या केबिनमध्ये कशी आली, तू ही रिसीट स्वतः ठेवली होतीस का, काय झालं. त्यावर आता राहुल सावरासावर करतो आणि सोबतच रोहिणीची तिला साथ असते आणि तेव्हा मात्र इथे राहुल बोलत असतो, अगं तेच तर मला कळत नाही, ही रिसीट इथे माझ्या केबिनमध्ये कशी आली. बहुतेक जे काही कामगार वर्ग आहेत फाईल जमा करताना बहुतेक त्यांनी माझ्या केबिनमध्ये ती आणून ठेवली असेल. मला सुद्धा हे आत्ताच कळत आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही. मी सुद्धा ती रिसीट खूप ठिकाणी आणि खूप जागी शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण मला ते कळत नाही. आता हे सगळं काय चाललंय, कशा पद्धतीने होतंय, हे सुद्धा आत्ता माझ्यासमोरच सगळं काही आलेलं आहे असं राहुल इथे बोलत असतो. आणि तुम्हाला जसं आत्ता हे सगळं समजतंय तसंच मला सुद्धा हे आत्ताच इथे समजतंय. त्यावर अद्वैत बोलत असतो, ठीक आहे, नको काळजी करूस, माझा भावावरती पूर्ण विश्वास आहे, तो असं काहीच करणार नाही म्हणून. कारण आता मात्र इथे राहुलने या पद्धतीने हे सगळं काही प्रकरण बोलून सावरासावर तर केलेलीच असते, पण आता सरोज म्हणत असते, पण तुझ्या अशा वागण्यामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे कोणाकोणावर काय बेतलेली आहे ही गोष्ट तुला समजते का. असं म्हणूनच आता इथे राहुल निर्दोष असल्याचं त्यानं आणि रोहिणीनं सिद्ध केलेलं असतं. एक एक करून तिथून सगळेजण निघून जातात, पण कलाच्या मात्र मनामध्ये संशय असतो. इकडे रोहिणी राहुलला बाजूला घेते आणि म्हणत असते, मूर्ख आहेस का तू, सगळे पुरावे लपून ठेवायचे सोडून काय केलंस तू, असं कसं. आता जर सगळे पुरावे सगळ्यांसमोर आले असते तर तेवढ्यातच नाही राहते आणि विचारत असते, काय झालं, तुम्ही काही बोलत होतात का. तेव्हा लगेचच रोहिणी विषय टाळत असते, कारण नैनाला कुठलीच गोष्ट सांगायची नाही असं त्यांचं चाललेलं असतं, म्हणून ते विषय बदलतात. इकडे मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कलाला खूप उशिरापर्यंत झोप येत नसते. अद्वैत तिला विचारत असतो, काय झाले खरे, आज AC नको चालू करायला, खूप थंडी आहे, बंदच ठेवूयात, लाईट बंद तू करशील का, मी करू. पण कलाचं कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं, तिला तेच विचार सतत मनामध्ये येत असतात. त्यावर अद्वैत म्हणत असतो, काय झाले खरे, मी तुझ्याशी बोलत आहे, तू काहीच बोलत नाही आहेस, बोल ना, सगळं काही ठीक तर आहे ना. त्यावर कला म्हणत असते, नाही चांदेकर, माझ्या त्या गोष्टीवरती अजिबातच विश्वास नाही आहे, कारण जो काही इथे राहुल आहे तो हे एवढ्या सहजासहजी हे सगळं मान्य करेल. आणि सोबतच तुला आठवत आहे का हे सगळं कशा पद्धतीने झालं होतं आणि कशा पद्धतीने नाही. त्यावर आता अद्वैत म्हणत असतो, तू नको काळजी करू, होईल सगळं काही व्यवस्थित आणि ठीक. इकडे मात्र सोहम अनामिकाशी बोलायला जातो आणि बोलत असताना तो म्हणत असतो, बघितलंस ना कसं सगळं दादा आणि बहिणीने हँडल केलं. त्यावर अनामिका म्हणत असते, हो ते हँडल तर करणारच ना,
कारण त्यांच्यामध्ये तेवढा बॉन्ड तसा आहे. ते एकमेकांशी बोलतात, वेळ घालवतात आणि त्यामुळेच हे सगळं काही इथे व्यवस्थित होत आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर तो बोलत असतो, ठीक आहे, मलासुद्धा तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, मलासुद्धा तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, सांग ना, सगळं काही तू सांगू शकतेस का, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हाच मात्र इथे ती बोलत असते, नाही, मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे, पण आज तू दिवसभरात काय केलंस ते सांगू शकतोस. त्यावर तो म्हणत असतो, आपला जो कॉलेजचा मित्र आहे ना निलेश, तो मला आज भेटला होता आणि तुला सांगू, तो मला ड्रिंक ऑफर करत होता पण मी घेतली नाही. त्यावर ती बोलत असते, असं का, ज्याची त्याची रेसलेस होण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आता मात्र इकडे जो काही आपला अद्वैत आहे, अद्वैत कलाला त्याच गोष्टी समजावून सांगत असतो, हे बघ खरे, तू खूप जास्त विचार करतेस, एवढा सगळा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे, प्लीज तू असा विचार करू नकोस आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घेऊ नकोस. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलल्याच्या नंतर मात्र इथे जी काही कला आहे ती म्हणत असते, नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीवरती माझा अजिबातच विश्वास नाही, कितीही आणि काही जरी झालं तरी सुद्धा तो खोटं बोलतोय आणि रोहिणी मॅडममुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मला वाटतंय, असं इथे तो बोलत असतो. आणि मला का वाटतंय की इथे जो काही अद्वैत राहुल आहे, राहुलने आता इथे हे सगळं मुद्दामूनच केलेलं आहे, तू विश्वास ठेव. तेव्हा आता अद्वैत बोलत असतो, तो माझा भाऊ आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे, तू सुद्धा त्या काळजी करू नकोस आणि झोप. तर प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सर्वजण चहा नाश्ता करत असतात. आबा म्हणत असतात, वा वा वा, मस्त झोप झाली, झोप मस्त झाली की सकाळ छानच होते, असं म्हणून सर्वजण नाश्ता घेऊन आलेले असतात. आणि तेवढ्यातच आबांसमोर आता न्यूजपेपर असतो आणि त्या न्यूजपेपरमध्ये इथे आता नैनाचा फोटो आलेला असतो. ती लगेचच तो पेपर, ते पेज काढून घेते. काढून घेतल्याच्या नंतर पाहते तर म्हणत असते, वाव, काय भारी दिसते मी, आलं पण न्यूजपेपरमध्ये छापून, एवढ्या लवकर आलं, हे बघणार राहुल, कसली कमाल दिसते मी, सुंदर दिसते ना, असं म्हणूनच ती रोहिणी समोर आणि राहुल समोर पेपर ठेवत असते. तेव्हा आता कला तिला म्हणत असते, नैनाताई, तुझे हे काय चाललंय. आणि तेव्हा नैना तिला म्हणत असते, माझ्या आनंदावर विरजण टाकायचं तू आता काम करू नकोस. तेव्हा आबा बोलत असतात, काय चाललंय नैना तुझं हे, आणि कला का तुझ्या आनंदावर विरजण टाकेल, तुला कळतंय तू कशा पद्धतीने वागलीस, काय केलंयस म्हणून. अगं, ते विश्वनाथ ज्वेलर्स आपले विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्षातले आहेत आणि तू त्यांच्यासाठी मॉडेलिंगचं काम केलंयस, चांदेकरांच्या सुनांना असं शोभतं का. आणि आता इथे आबा म्हणत असतात, हे तू खूप जास्त चुकीचं वागलेली आहेस. इकडे मात्र सूरज म्हणत असते, तुला लास्ट टाईमसुद्धा ऑन केलं होतं आणि तू आता त्यांच्यासोबत काम केलंस, त्यांच्यासोबत मॉडेलिंग केलंस. अरे राहुल, तुझी बायको तुला काय करते हे सांगत नाही आहे का. तेव्हा आता राहुल बोलत असतो, नाही, मलासुद्धा हे आत्ताच माहिती झालेलं आहे, तुमच्यासमोरच मलासुद्धा आत्ताच हे सगळं काही समजलेलं आहे, मला नव्हतं माहिती, असं इथे तो बोलत असतो. आता मात्र इथे कला आबांना जी नैना आहे ती आबांना उलटून बोलत असते. ती म्हणत असते, मी थोडी आनंदी राहिले तर सगळ्यांनाच ते खुपतं. आणि काय हो आबा, प्रत्येक वेळी मी सगळ्या गोष्टी का बरं पाळायच्या, कुठेही काम करायचं असेल तर मीच का सगळ्यांना विचारायचं, माझं प्रोफेशनल वेगळं आहे. आणि तेव्हा आता रजनी बोलत असते, अगं नाही ना, तू काय बोलतेस, आबांना या भाषेमध्ये आणि ह्या लँग्वेजमध्ये उत्तर तू कशी देऊ शकतेस, जरा आदर तरी कर. तेव्हा आता इथे सगळेजण तमाशा पाहतच असतात. राहुल म्हणत असतो, मला आत्तापर्यंत ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. राहुलला खूप जास्त झापलेलं असतं. तर आता अद्वैत म्हणत असतो, हे बघ नैना, तू लास्ट टाईमसुद्धा हे सगळं काही केलं होतंस, त्यावेळेस तुला निक्षूळ सांगितलं होतं की असल्या उद्योग तू करू नकोस. तुला जर एवढंच मॉडेलिंग म्हणून काम करायचं आहे तर तू इथे चांदेकर ज्वेलर्समध्ये सुद्धा मॉडेलिंग म्हणून काम करू शकली असतीस ना. तिकडे त्या ज्वेलर्समध्ये जाऊन काम करण्याची काय गरज आहे. मागच्या वेळेस किती काय काय नुकसान झालं होतं, आत्ता पुन्हा तेच नुकसान होणार आहे. तेव्हा सरोज म्हणत असते, पूर्ण मार्केट आपलं ढासळलं होतं, चांदेकरांच्या सुनाने तिकडे जाऊन मॉडेलिंग केलंय म्हणून. आता मात्र रोहिणी म्हणत असते आणि राहुल मनातच, मला सुद्धा अगदीच तेच हवं आहे, कारण मार्केट हे ढासळायलाच हवं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहूयात. तो म्हणजेच की कला म्हणत असते नैनाला, जर इथून पुढे तू एक जरी चूक केलीस तर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे नैना म्हणत असते, काय करणार आहेस तू. त्यावर कला म्हणत असते, मी जे काही करेल तुला ते मी त्या वेळेस सांगेल, कारण तुझ्या आता खूप काही चुका झालेल्या आहेत त्या मी अजिबातच मान्य करणार नाही. आणि ही
जी काही नैना आहे ती कशी आहे हे सगळ्यांना दाखवेल. त्यावर आता नैनासुद्धा चिडलेली असते आणि ती म्हणत असते, मला जे काही करायचं आहे ते माझं मी करेल. त्यावर कला म्हणते, तुला जे करायचं आहे ते तू कर, पण जर ह्या घराला आणि इथे चांदेकरांना तुझ्यामुळे काही त्रास झाला तर हे गोष्ट लक्षात ठेव. इकडे आता कला आणि अद्वैत बसलेले असतात. तेव्हा कला म्हणत असते, तुला आठवतंय का गुरुजी काय म्हणाले होते? आणि तेव्हा आता इथे दोघे विचार करतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये इथे नैनाताई तर नसेल, म्हणजेच विश्वनाथ ज्वेलर्सशी हातमिळवणी करून तिनेच तर हा सगळा घोळ घातलेला नसेल, हा घाट घातलेला नसेल. म्हणजेच अद्वैत म्हणत असतो, म्हणजे नैना आपल्याला इथे हुलकावणी देत आहे आणि ती तिकडे हातमिळवणी करून आपल्या विरोधात उभी आहे. तर प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.